बोरिवलीतल्या मुंबई महापालिकेच्या भगवती हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आलाय। मात्र भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध करण्यात आलाय। शिवसेना, ठाकरे पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध केलाय। मनसेनं खासगीकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरत आंदोलनही केलं। भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट। भगवतीच्या खासगीकरणाला तीव्र विरोध। खासगीकरणाविरोधात मनसे रस्त्यावर। मुंबई महानगरपालिकेचं बोरिवलीमध्ये असलेलं भगवती रुग्णालय हे सर्वसामान्य मुंबईकर रुग्णांचा आधार आहे। मात्र भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू करण्यात आले आणि याच खासगीकरणाला तीव्र विरोध होतोय। भगवती हॉस्पिटलच्या खासगीकरणाविरोधात मनसे आता मैदानात उतरले। या रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध करत मनसेनं रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून रुग्णालयाबाहेर सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आमच्याकडनं जो कर गोळा करताय त्याच्या बदल्यात जर आम्हाला आरोग्य सेवा देणार नसाल तर मग आम्ही महानगरपालिकेचा कर कशासाठी द्यायचा हा मुद्दा आहे। आम्ही हेच वर सांगून आलोय की तुम्ही तुमच्या प्राथमिक कर्तव्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही प्रायव्हेटायझेशन करून। त्यामुळे आम्ही हे प्रायव्हेटायझेशन होऊ देणार नाही। आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की हा जो काय तुम्ही हे केलं तो ही गोष्ट रद्द करा। भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुद्धा विरोध केलाय। भगवती रुग्णालयाचं खासगीकरण करू नये अशी मागणी ठाकरे गटाने केली। तर याच मागणीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेतली आहे। भगवती रुग्णालयाचं खाजगीकरण होता कामा नये। त्याच्यावर 300-400 कोटी रुपये महानगरपालिकेने खर्च केला आहे। आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उपलब्ध असताना कोणत्याही खाजगी संस्थेला हे हॉस्पिटल चालवायला देता कामा नये। कारण या भागामध्ये सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध असलेले एकमेव रुग्णालय ठाणे असेल, पालघर असेल, अन्य ठिकाणाहून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला एक दिलासा देणारं हे मुंबईचं हॉस्पिटल भगवती आहे। मुंबईतल्या सर्वसामान्य रुग्णांचा आधार असलेलं भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट का घातला जातोय हे न उलगडलेलं कोड आहे। मात्र या खासगीकरणाला मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय। आता पालिका प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।